नमस्कार मंडळी. आज आपण आलो आहोत दंडकारण्य कुळकजाई या ठिकाणी. सीतामाईचा डोंगर असंही या पवित्र ठिकाणाला म्हणलं जातं. वनवासात असताना सीतामाई या ठिकाणी राहिल्या होत्या. त्यांचं इथं एक सुंदर असं मंदिर आहे. अतिशय सुंदर अशी सीतामाईची मूर्ती आहे. बघूनच मन प्रसन्न होतं. आपण दर्शन घेऊयात. ही पहा, ही सीतामाईची मूर्ती आहे. अतिशय सुंदर आणि मन प्रसन्न करणारे ठिकाण आहे. पावसाळ्यात अतिशय प्रसन्न वातावरण असतं. मकर संक्रांतीला इथं यात्रा भरली जाते. 4 ते 5 लाख भाविक या ठिकाणी येतात. त्याच्या समोर खाली हे एक शिवलिंग आहे आणि असं एक विरगळ आहे. समोर वरती सीतामाईचं मंदिर आणि त्याच्यासमोर खालती बाजूला हे असं शिवलिंग आहे. बाजूला अजून एक मंदिर आहे. अतिशय छान अशी मूर्ती आहे. तिथून बाजूला एक असं खड्ड्यामध्ये एक रस्ता खाली जातो. तिथं श्रीकृष्णाचं एक मंदिर आहे. अतिशय सुंदर छान मंदिर आहे. सध्या बंद आहे. आपण बाहेरूनच दर्शन घेऊया. या ठिकाणी बाणगंगा व मानगंगा अशा 2 नद्यांचा उगम झालेला आहे. असं हे पवित्र ठिकाण आहे. बाणगंगा म्हणजे सीतामाईला तहान लागली, हे मारुतीराय आहेत आणि याच्याच बाजूला हे मानगंगा नदी आणि त्याचा उगम आहे. इथं अनेक छोटी छोटी मंदिरं आहेत. राहण्यासाठी सोय केलेली आहे. एक जुनी विहीर पण आहे इथं, जी सर्वांसाठी खुली आहे असं 1964 साली लिहिलेलं आहे त्याच्यावरती. दगडी बांधकामातील ही विहीर आहे. श्रीरामरायाने सीतामाईला इथं सोडल्यानंतर ज्यावेळेस ही मानगंगा आहे. मानगंगाचा उगम इथून झालेला आहे. ज्या ठिकाणी लक्ष्मणानं बाण मारला आणि बाणगंगा ही नदी उगम पावली आणि सीतामाईचा मान